महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना 3 मोठे धोके. कधी झाली नव्हती इतकी भयानक परिस्थिती होणार. हवामान खात्याकडून 5 मिनिटांपूर्वी 3 महत्त्वाचे आणि मोठे धोक्याचे इशारे देण्यात आले. खरं तर आज पहाटेपासूनच मेसेजेस काही लोकांना यायला सुरुवात झालेली आहे. कारण की आता वारं फिरलंय. 2-4 दिवसापूर्वी झालेला पाऊस जो बंद होता, आता तो पाऊस येणारच नाही आणि पुन्हा दुष्काळ पडण्याच्या बातम्या व्हायरल होत होत्या. पण थांबा, 150 वर्षात आलं नव्हतं इतके 3 मोठे संकट महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्यावर आता येणार आहे. पुढील 72 तासात शेतकऱ्यांची सगळी कामे बंद होणार, कारण की मोठा धोका येतोय. आता 3 धोक्याचे इशारे आहेत, 3 मोठे संकट आहेत. त्यातलं पहिलं संकट हे सगळ्यात भयानक असून एक मोठा वाफेचा डोंगर महाराष्ट्राच्या आकाशात दिसलाय. अचानक एक वाफेचा डोंगर तयार झालाय आणि जो आता फुटणार आहे. कारण की काल एका गावामध्ये एक विचित्र ढगांची अशी हालचाल दिसली आहे की ज्याचा व्हिडिओ पहिल्यांदा व्हायरल झाला आणि जो मंत्रिमंडळाकडे पोहोचताच सगळं हवामान खातं रात्री जागं राहिलंय. कारण की एक वाफेचा असा विचित्र डोंगर आहे की हा जर महाराष्ट्रावर फुटला तर पुढील 72 तासामध्ये महाराष्ट्रात काही शिल्लक राहणार नाही. पण खरा धोका तर दुसरा आहे. जो दुसरा धोका चक्रीवादळाचा आहे. कारण की एक विचित्र चक्रीवादळाची प्रणाली बंगालच्या उपसागरात तयार झाली असून ती आता 16 जिल्ह्यात दणका देणार आहे. 2 धोके झालेच आहे, तर तिसरा धोका समुद्राच्या बाजूने येतोय, जो अरबी समुद्राकडून येतोय आणि ज्याचा महत्त्वाचा फटका महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांना बसणार आहे. पहा, हे वर्ष फार विचित्र आहे. कारण की जून महिन्यामध्ये कुठलाही पाऊस झाला नाही. जुलैच्या सुरुवातीला थोडा बहुत पाऊस झाला आणि तो इतका विचित्र पद्धतीनं झाला की अक्षरशः फक्त किनारपट्टीलगतचे जिल्हे पुणे नाशिकमध्ये थोडाफार पाऊस झाला. मराठवाड्यात विदर्भात फारसा पाऊस झाला नाही. पण आता 3 असे धोके सांगितलेले आहेत की ज्याची सुरुवात विदर्भाकडून होते आणि तीव्र वेगानं मुंबईपर्यंत तो धोका उलट्या पद्धतीनं शिरणार आहे. कारण की सॅटेलाइटद्वारे काढलेला संपूर्ण महाराष्ट्राचा एक विचित्र फोटो समोर आलाय आणि त्या फोटोमध्ये एक अकराळ विकराळ वाफेचा डोंगर महाराष्ट्रावर त्या ठिकाणी सरकताना दिसलाय आणि त्याच्या पाठोपाठ आलंय एक चक्रीवादळ, ज्याचा फटका महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना बसणार आहे. स्वतः मुख्यमंत्र्यांनी 2 तारखा जाहीर करण्यात आलेल्या आहेत. या 2 तारखांना शेतकऱ्यांना विशेष सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आलेलं आहे. पहा, चक्रीवादळ, वाफेचा डोंगर आणि एक विचित्र प्रणाली, अशा 3 गोष्टी महाराष्ट्राच्या दिशेने सरकू लागल्या आहेत. पहा, त्यातली पहिली गोष्ट अति भयानक ढगफुटी, जी या चक्रीवादळाने पुढे ढकलली असून जिचा 72 तासात 20 जिल्ह्यांना धोका आहे. पहा, या बातमीला हलक्यात घेऊ नका. कारण की एका गावामध्ये विचित्र ढगांची हालचाल दिसली असून तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हवामान विभागाने ताबडतोब रात्रीच बैठका घेतल्या असून सगळ्या शेतकरी वर्गासाठी महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या. कारण की एक असं विशेष चक्रीवादळ एका विशेष तारखेला येते आणि ती तारीख जाहीर केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सगळ्या राज्यात एक अलर्ट लागू केलाय. संपूर्ण राज्यात एक विशेष निर्णय घेण्यात आलाय. प्रत्येक जिल्ह्यामध्ये कामांच्या वेळा कशा असणार, कुठे कुठे काय काय बंद सुरू राहणार, कुठे कुठे कामे चालू राहणार आणि कुठे बंद राहणार, याचे नियम आता लागू झालेले आहेत. स्वतः मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय, पत्रकार परिषदेत सांगितलंय की तुमच्या जिल्ह्यात नेमकं काय नियम आहेत, तुमच्या जिल्ह्यात कोणत्या तारखेला तो धोका येतोय ते तुम्ही पाहूनच घराबाहेर पडा, अन्यथा खूप मोठं नुकसान होऊ शकतं. मग सरकारने काय काय नियम जाहीर केलेत, चक्रीवादळाची तारीख नेमकं काय आहे, ढगफुटीचा पाऊस कोणत्या 20 जिल्ह्यात सुरू होतोय, सगळ्यात महत्त्वाचा धोका कोणता आहे की ज्याने शेतकऱ्यांची झोप उडणार आहे, त्याचबरोबर सुपर एल निनोची काय परिस्थिती आहे, पुढील 72 तासात कुठे कुठे काय काय होणार आहे, सगळी सविस्तर माहिती पुराव्यासहित आपण पाहणार आहोत. संपूर्ण राज्यावर हवामानाचा एक भीषण हल्ला होणार आहे. 3 पद्धतीनं महाराष्ट्रावर घाव घातला जाणार. कारण की कालच हवामान खात्याची एक अत्यंत महत्त्वाची बैठक झाली. समुद्रात घोंघावणाऱ्या एका विचित्र वादळाचा फोटो समोर आलाय. आता हे वादळ फक्त समुद्रापर्यंत लिमिटेड राहिलं नाहीये, तर त्याने प्रचंड बाष्प उडून महाराष्ट्राच्या उंची जवळपास आकाशामध्ये म्हणजे 2000 किलोमीटर उंचीवर एक तीव्र वाफेचा डोंगर तयार केलाय आणि हा डोंगर एका गावातून स्पष्ट दिसलाय आणि त्यानंतर अख्ख्या मंत्रिमंडळाची झोप उडाली आणि संपूर्ण राज्यातल्या लोकांसाठी 3 धोक्याचे इशारे जारी करण्यात आले. मग कोणते ते 3 इशारे आहेत, चक्रीवादळ कधी येतंय, वाफेचा डोंगर कुठे दणका येणार, पुढील 72 जिल्ह्यात कुठे कुठे काय काय होणार, सगळी सविस्तर माहिती आपण देणार आहोत. तर पहा, 2 दिवसापूर्वी मान्सूनचा जो पाऊस होता त्या संदर्भात काही बातम्या आल्या होत्या की पाऊस बंद झाला, आता पुन्हा एल निनो सक्रिय झाला, आता मार्च 2027ला एल निनोचा प्रभाव कमी होईल आणि त्यानंतर पाऊस येईल, आता पाऊस बंद झालेला आहे, अशा प्रकारच्या बातम्या या संपूर्ण सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. पण त्यात हवामान विभागाने हा धोक्याचा इशारा दिला, हा आज दिलाय.
पण 2 दिवस आधी लोकप्रिय हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी देखील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची सूचना सांगितली होती. आता पंजाब डक हे काय म्हणाले, हवामान विभाग काय म्हणालं, कुठे कुठे धोका आहेत, कुठे कुठे काय काय धोके आहेत, सगळी सविस्तर माहिती आपण घेतोय. आता पहा, सगळ्यात आधी पहिला धोक्याचा इशारा आपण समजून घेतोय. तो इशारा आहे वाफेचा एक विचित्र डोंगर तयार झालाय. आता याला शास्त्रीय भाषेत व्हेपर डोम म्हणतात. व्हेपर डोम म्हणजे अशा प्रकारे पाण्याच्या वाफेचा एक असा मोठा साठा तयार झालाय की ज्याच्यामध्ये अक्षरशः अब्जावधी लिटर पाणी आहे. आणि हा वाफेचा डोंगर गेल्या 150 वर्षात कधीच सॅटेलाइट मधून दिसला नव्हता, तो आता दिसलाय. आणि याच्यामुळे झालंय असं की एका ठराविक भागेवर हवेचा प्रचंड दाब तयार झालाय आणि तिथली वाफ एका ठिकाणी कोंडली गेले आणि त्याच्यामुळे तो व्हेपर डोम तयार झालाय. आणि व्हेपर डोममुळे आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हाहाकार उडणार आहे. मग आता काय तारीख सांगितलेली आहे, हे विचित्र ढगांचा डोंगर जो आहे, वाफेचा डोंगर कुठे कुठे कशा कशा पद्धतीने ऍक्टिव्ह होणार आहे, तो महाराष्ट्रात कुठे कुठे कोसळणार आहे. आता खरं तर याची सुरुवात देखील झालेली आहे. एक गाव आहे परभणी जिल्ह्यातलं, जिथे एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये एक विचित्र ढगांची हालचाल दिसली. आता तुम्ही म्हणाल किनारपट्टीकडून पाऊस येतो तिकडून मराठवाड्यातून कसं येईल, तर लक्षात घ्या, हा वाफेचा डोंगर जो आहे त्याला ताकद देत आहे बंगालच्या उपसागरामधलं एक चक्रीवादळ आणि ते त्याला पुढे पुढे ढकलत आहे. त्यामुळे जे शेतकरी आता पेरणी करून बसलेले आहेत त्यांना वाटत असेल पाऊस येईन आणि सगळं होईल, तर पहा, दान उडणार आहे. पुढील 72 तासामध्ये सगळ्या महाराष्ट्रामध्ये हाहाकार उडेल, कारण की परिस्थिती बिघडलेली असून सॅटेलाइट मधला फोटो आलाय आणि त्या फोटोत हा वाफेचा डोंगर दिसलाय. आता पहिला फटका कुठे कुठे बसणार, चक्रीवादळाचा धोका कुठे आहे, कुठे हा वाफेचा डोंगर सगळ्यात आधी फुटणार, सगळी सविस्तर माहिती आपण घेणार आहोत. तर पहा, आता काही दिवसांपूर्वी 1 जुलै 2 जुलै ते 6-7 जुलैपर्यंत आपण पाहिलं की महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस झाला. शाळांना, कॉलेजेसला सुट्ट्या देण्यात आल्या, लोकांना घराबाहेर पाडण्यापासून देखील प्रवृत्त करण्यात आलं होतं. आता खरा फटका तो त्यावेळेस सर्व लोकांना बसला, पण आत्ताचा फटका शेतकऱ्यांना बसणार. तर पहा, चक्रीवादळाचा जो फटका आहे, तर चक्रीवादळ जे आहे ते बंगालच्या उपसागरातून तयार होऊन ते खालच्या बाजूने म्हणजे दक्षिण भारताकडून सरकून अरबी समुद्रात जाऊन ऍक्टिव्ह होणार आणि ते पहिल्यांदा किनारपट्टीवर धडकणार, ज्यामध्ये मुंबई, त्यानंतर पालघर, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये चक्रीवादळाचा फटका तिथे बसणार. आणि तेच चक्रीवादळ अपोजिट बाजूने म्हणजे विरुद्ध बाजूने तो वाफेचा डोंगर आपल्याकडे खेचून घेईल आणि तो डोंगर विदर्भाच्या बाजूने, विदर्भ, त्यानंतर उत्तर महाराष्ट्र, त्यानंतर मराठवाडा, त्यानंतर हळूहळू किनारपट्टीच्या दिशेने सरकणार आहे. तर अशा पद्धतीनं हे जे दोन्ही संकट आहेत तर हे त्या ठिकाणी येणार आहे. सध्याच्या हवामान विभागानुसार महाराष्ट्राचे 2 विभाग करण्यात आलेत. पहिला विभाग आहे कोकण विभाग, इथे चक्रीवादळाचा मोठा फटका बसणार, तर दुसरा विभाग पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यामध्ये असणार आणि ज्यामुळे तिथून तो वाफेचा डोंगर सरकणार आहे. त्याच्यामुळे तारीख देखील जाहीर करण्यात आली आहे. साधारणपणे 21 जुलै नंतर महाराष्ट्रासाठी अत्यंत नाजूक परिस्थिती निर्माण होणार असून सर्वदूर अतिवृष्टीला सुरुवात होणार असल्याची माहिती याच्यामध्ये देण्यात आली. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना सगळे कामे आटपून घ्या अशा पद्धतीचे आदेश त्या ठिकाणी देण्यात आले. तर आता तुमच्या भागामध्ये पावसाची परिस्थिती कशी आहे नक्की कमेंट करून कळवा. चॅनलला नवीन असेल सबस्क्राईब करा. धन्यवाद.